हे काय होतंय आता? हे काय नवीन सुरू झालंय? हे सगळं काय चाललंय काहीच कळत नाहीये. सारा असं करू शकेल? म्हणजे या सगळ्याशी साराचा काहीच संबंध नसेल? म्हणजे या घरात आल्यापासून जे काही घडतंय ते ते नक्की काय? मला मला कोणी सांगण्याचा प्रयत्न करेल का? मी उद्यापासून कामावर लक्ष देणार आणि निशाचा विचारही करणार नाही. हो. मला असं वाटतं आबा की तिला तात्यांकडे पाठवून द्यावं. काय बोलतेस काय तुम्ही? अहो म्हणजे काय चाललंय हे? या सगळ्याला जबाबदार मीच आहे. मला अजयने कल्पना दिली होती, साराचा स्वभाव सांगितला होता. त्यावेळी जर तिला सांभाळून घेतलं असतं तर कदाचित हे असं झालंही नसतं. अजयने किती मदत केली आणि मी काय केलं? निशा ही अशा अवस्थेत आहे याला पूर्णपणे मीच जबाबदार आहे. मीच. मी तिला मदतही करू शकत नाहीये. निशा, माझ्या पापांची फेड तुला करावी लागते ग. हॅलो. हाय वेदांती. हां अजय बोल, कसा आहेस? ठीक आहे. म्हणजे आय एम सॉरी मी तुला सारखा त्रास देतोय, पण अरे त्यात काय एवढं? बोल, काही प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम काय तेच कळत नाही आहे. म्हणजे आता तुला कसं सांगू, त्या दिवशी ना
समीर, कसला विचार करतोयस? आई, हे बघ समीर, जे काय झालं त्याच्यात तुझी अजिबात चूक नाही हे तुला किती वेळा सांगायचं? आपल्याला विश्वासात न घेता एवढं मोठं पाऊल उचलण्याचं धैर्य निशानं दाखवलं तेच मुळात चुकीचं आहे. आणि ह्याला आबा जबाबदार आहेत. मुळात आबांनी तिला साराबद्दल सगळं सांगायलाच नको होतं. आणि अजयने सुद्धा तुला न विचारता तिला मदत करणं हे चूक आहे. निशा अजयला भेटायला जात होती. घरातल्या नोकरांना सुद्धा हे सगळं माहिती होतं, पण तुला ठाऊक नव्हतं. निशा धादांत खोटं वागत होती. आणि आपल्या घरात, आपल्या घराण्यात कोणीही खोटं वागत नाही. त्या अजयनं साराशी सुद्धा तुला खोटं वागायला सांगितलं होतं, पण मी तुला अडवलं. म्हणूनच तर साराने आत्महत्या केली. ते तिचं कर्म झालं समीर. त्याचं पाप आपल्या माथी लागत नाही. पण आज निशा जे काही भुगतीये ना, ते तिच्या पापाचं प्रायश्चित्त आहे. आता घरात जे काही चाललंय ना, ते अत्यंत चुकीचं आहे. हे बघ समीर, तू जर काही बोलू शकत नसशील ना, तर निदान वागून दाखव. म्हणजे तिला माहेरी पाठवून दे. आई, मी तिला या अवस्थेत माहेरी पाठवू शकत नाही. कोण आहे तिथे तिची काळजी घेणार? समीर, अरे जरा नवऱ्यासारखा वाग. हे बघ, निशाला वेळीच व्यसन घाल. मला माहितीये तुला हे पटणार नाहीये, पण निदान मी म्हणतेय म्हणून तरी तसं वागून बघ, विचार करून बघ. आई, काहीतरी काय बोलतेस तू? हे बघ, निशाने जे काही केलंय ना, ते स्वतःसाठी नाही, आपल्या घरासाठी केलंय. आपल्या घरावरती जे वाईट सावट आलं होतं ना, ते घालवण्यासाठी केलंय. हा, आता कदाचित या आजाराचा त्याच्याशी काहीही संबंध नसेलही, पण तरी सुद्धा तिला जो मनस्ताप झालाय त्यामध्ये आपण तिला मदत केलीच पाहिजे. हो, मदत केलीच पाहिजे आई. हे बघ, एक नवरा म्हणून नाही तर एक माणूस म्हणून मी तिला मदत करणार आहे आणि करणारच. समीर, धनाजीराव, आम्ही तुम्हाला फक्त मूर्ती आणायला सांगितली होती. त्याचं काय करायचंय हे आम्ही बघू. तुम्ही जा. हे बघ अजय,
माझे बाबा येणार आहेत पुढच्या महिन्यात. म्हणजे वेदांती आता हे बघ, मला मला काहीतरी सांग. म्हणजे काय, तू जर माझ्यासोबत असलीस ना तर मला हिंमत तरी येते. अरे मी आहेच रे तुझ्यासोबत, पण त्यामुळे तुझे प्रॉब्लेम तर सॉल्व्ह होणार नाहीत ना. तू काही काळजी करू नकोस. आपण यातून काहीतरी मार्ग शोधून काढू. अजय तू एक काम कर ना, तू निशाला जाऊन भेट. निशा? नको नको. का? नाही, तिला परत हे सगळं सांगणार, ती उगाच काहीतरी टेन्शन घेणार. त्यापेक्षा वेदांती मला असं वाटतं की मी माझ्या कामात लक्ष घालावं. कदाचित त्यांनी सगळं सॉल्व्ह होईल. ओके ठीक आहे, पण हे बघ काळजी घे हां, आणि फोन कर. बाबा आले की मी तुला लगेच कळवते. ओके? आणि अजय, मला असं वाटतं की तू निशाला एकदा भेटावास. ओके, बाय. चल बाय. निशा. खरंच पेशव्यांच्या रूपात अगदी शोभत होतीस ना. तू पण गोड दिसत होती रमाबाई म्हणून. थँक्यू यार, फर्स्ट प्राइज तर मिळालं, पण त्यापेक्षाही आनंद होतोय ते आपण काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला ना, खूप अभिमान वाटतोय. गुड, ग्रेट. उद्या रोज डे आहे, लक्षात आहे ना? तो कसा विसरेन, त्याचीच तर वाट बघते. तो उद्या तरी प्रपोज करेल ना. ओहो, मॅडम प्रपोजची वाट बघतायत तर. तसं नाही ग. शिट, मी वेडीच आहे. आता कळलं तुला? तसं नाही ग. मग कसं? गप ग. काही गोड लाजतेस ग. हाय, मी पण फिदा झाली तुझ्यावर. अगं तर तुझी स्वारी खूपच खुश होईल. अगं मला तसं नव्हतं म्हणायचं. निशादीची तब्येत ठीक नव्हती आणि आपण फोन सुद्धा नाही केला. चल आता करूया. हो हो, चल चल, तिला अभिनंदन देऊया. फोन वाजतोय. हो, मग उचलायला सांग ना. गप ग. हॅलो. काकू, मी ओवी बोलतेय. हे बघ, निशा झोपली आहे, समीर घरात नाही आहे. तू कशी आहेस? मी एकदम मजेत. मला ना ट्रेडिशनल डेला फर्स्ट प्राइज मिळालं. मला दीला सांगायचं होतं. तशी दीची तब्येत कशी आहे? म्हणजे मला काळजी वाटत होती. आणि ॲक्च्युली माझी फ्रेंड आहे ना, ती म्हणाली असं चक्कर वगैरे आलं ना की गुड न्यूज असते. तसं काही आहे का? नाही ग, तेवढं कसलं आलंय आमचं भाग्य. म्हणजे? तसंही काय, निशा आल्यापासून चांगल्या बातम्यांची वानवाच आहे. का? तुम्ही दीला का दोष देताय? तिच्या जागी जर मी असते ना तर खडसावून विचारलं असतं. असं न काही सांगता लग्न लावून दिलं म्हणजे शुद्ध फसवणूक आहे. ओवी, तू माझ्याशी या भाषेत बोलू नकोस, कळलं? तसं काही असेल तर तात्यांना बोलायला सांग. आणि त्यामुळे जर निशा असं वागत असेल ना तर तिला इथनं घेऊन जा. घरी घेऊन जा. का? तिची काय चूक आहे सांगा ना. उलट ती आहे ना म्हणून तुम्ही सगळे वाचलाय. आणि काकू, एक लक्षात आलंय का? नाही म्हणजे दीने पूजा केली ते समीर जिजूंची अर्धांगिनी म्हणून. त्यामुळे मला असं वाटत नाही की सारा तुम्हाला सोडेल. हे बघ ओवी, मी तुला एक गोष्ट स्पष्ट सांगते. ती सारा आहे ना, तुमच्या आजकालच्या मुलींसारखीच उच्छृंखल होती. तीच समीरच्या मागे लागली होती. पण माझ्या समीरवर खूप चांगले संस्कार आहेत, म्हणून तो तिच्या कह्यात आला नाही. त्यानं तिला बरोबर बाजूलाच ठेवलं. आणि म्हणूनच जिद्द म्हणून, प्रेम वगैरे काही नाही, जिद्द म्हणून तिनं आत्महत्या केली. त्यानंतर गेले 6-7 महिने आम्ही इथे राहतोय. आम्हाला कसलाही त्रास झालेला नाही. समीरला सुद्धा त्रास झालेला नाही. आणि तुझी निशा इथे आल्यापासून ना ही सगळी थेर सुरू झाली आहेत, कळलं? आणि हे बघ, यापुढे या विषयावर मला एक शब्दही बोलायचा नाही. काकू, तुमची काळजी वाटली म्हणून सांगत होते. नाही म्हणजे तसं जिजूंनी सांगितलं होतं साराला की तुम्ही नकार दिलाय म्हणून मी लग्न करू शकत नाही.
आणि जोपर्यंत तुम्ही त्याचं लग्न करत नाही तोपर्यंत ती शांत आहे. बघा, जपा. काळजी वाटली म्हणून म्हटली. अगं ए वेडाबाई, ताईच्या सासू बरोबर असं बोलतात का? तू सासूला त्रास दे आणि मग ती आपल्या दीदीला त्रास देईल. मूर्खच आहेस तू. तसं नाहीये ग. मग अघात मनाची शक्ती असं एक पुस्तक होतं. त्यातनं मी एक गोष्ट वाचली होती. एखाद्या माणसाच्या मनावर आपण काहीतरी ठामपणे बिंबवण्याचा प्रयत्न केला ना, तर तो व्यक्ती कधी ना कधीतरी तसाच वागायला सुरुवात करतो. म्हणून साराची जरा भीती घालत होते. हो का? मग पुढे काय? आगे आगे देखो होता है क्या. अजय भाऊ तुम्ही? हां. समीर आहे? नाही, समीर दादा बाहेर गेलेत. अच्छा, बरं. निशा? निशाताई आहेत पण जरा आज झोपलेत, बरं नाही वाटत आहे त्यांना. अच्छा. थांबा मी पाणी आणू का तुम्हाला? बसा ना, या ना, आत या ना. हां. हे समीर दादा नसले तेव्हाच येतात. या आत या. यावेळी बरं येणं केलं. स्वामी, थांबाबाई, तुम्हास काही ठाऊक नाही आणि ठाऊक असणारही कसे. सर्वसामान्य माणूस तुम्ही. इथे काय घडते ते तुम्हास नाही कळणार.